jungle. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज ब्लॉग मी सॅटर्डे नाईटपासून चालू करतोय कारण की उद्या आम्ही खारघरला जाणार आहे, जिकडे पंजाबी लोकांचा एक उत्सव आहे. उत्सव नाही बोलू शकत, हिंद दी चादर आहे. एक बहादूर कुछ भी नाही, हिंद दी चादर आहे, जिकडे जे पंजाबी लोक सिख लोक होते त्यांचे गुरु यांनी बलिदान दिलेलं. सो आम्ही तिकडे खारघरला जाणार आहे बघायला कसं काय असणार, त्यांचं ट्रेडिशन बघणार आणि काय रिच्युअल्स होणार आहेत ते पण बघणार आणि ते दाखवणार पण. आणि मोठमोठे चीफ मिनिस्टर पण त्याच्यात येणार आहेत. काय बोलतोय? योगी आदित्यनाथ वगैरे मोठे मोठे चीफ मिनिस्टर लोक पण येणार आहेत. हा, कोण कोण? योगी आदित्यनाथ, हा. बागेश्वर धाम, अच्छा, देवेंद्र फडणवीस वगैरे असे फेस्टिवल म्हणजे खूप हो. सारा उद्या इम्पॉर्टंट म्हणजे उद्या मजा येणार आहे आणि मजा त्यांचं येणार आहे. कल्चर बघून आणि Right. आपण समजून घेऊ की एक्झॅक्टली काय. मला तर डिटेलमध्ये माहिती आहे की कसं काय झालेलं, अच्छा बट या रिस्पेक्ट टू सिख कम्युनिटी. आणि उद्या आम्ही 100% जाणार तिकडे जाणार, भलेशी उद्या काय पण स्किप केलं पण आम्ही तिकडे जाणार त्यांना रिस्पेक्ट द्यायला. आणि या बाय बाय. सो हे गाइस, अभी हम लोग इधर आए मोमोज खाने के लिए. सिउड़ ईस्ट का मोमोज सबसे बेस्ट. सीधा डीमार्ट के स्ट्रेट सामने है, ये बस स्टॉप है सिउड़ का, इसके सामने है. यहाँ पे आना, ठीक ठाक मोमोज खा सकते हो, वरना सानपाड़ा में जाके खाओगे लिए, वहाँ पे भी खा सकते हो, वहाँ पे भी बेस्ट है. कभी उसका भी दिखा होगा. सो अभी हम लोग यहाँ पे मोमोज खाने आए थे, मैं दिखा दूँ कैसा मोमोज है. बाय बाय. Just stay one more. सो ये गाइस, अभी हम लोग नेरुल में स्टेशन के पास आए. एक नया शॉप ओपन हुआ है, MH99 बर्गर करके. सो भाई कभी ओपन हुआ है ये? 1 महीने हो गए ओपन. 1 महीना हो गया है. क्या क्या सीन है अपने इधर? ऑफर कैसा सीन है? जब बाय वन गेट वन है, कॉम्बो वगैरह मिल जाएगा. अच्छा, प्रीमियम में बर्गर मिल जाएगा, ओके. पिज्जा वगैरह मिल जाएगा, फ्राइज वगैरह हो जाएगा. हाँ, फ्रैंकी अपने पास रेप रहता है. अच्छा, रैप भी है. ओके, मोमोस वगैरह मतलब हर तरीके का फास्ट फूड मिलेगा. हाँ, हर तरह. सो हर तरीके का फास्ट फूड मिलेगा. हम लोग कुछ ट्राई करते हैं इधर, कुछ यूनिक हमको नाम लगा तो हम लोग बोले इधर ट्राई करते हैं और देखते हैं कैसा, जो भी टेस्ट का जेन्युइन हम लोग रिव्यू देंगे. ओके बाय. सो हे गाइस, अभी मैं घर पे आ चुका हूँ. तो जहाँ पे मैं बर्गर खाने गया था, एकदम बेकार थर्ड क्लास जगह थी. थर्ड क्लास बिल्कुल मत जाना. MH44 वहाँ पे बिल्कुल मत जाना. एकदम थर्ड क्लास बर्गर, थर्ड क्लास चिकन पॉपकॉर्न, थर्ड क्लास मिंट, थर्ड क्लास मिंट जूस, थर्ड क्लास. और इतना ही खाया था लगता है. हाँ, ये तीनों चीज़ थर्ड क्लास. मत जाओ मत खाओ. उससे अच्छा दूसरे और कहीं चले जाओ. बाय बाय. अभी मैं थोड़ा देखता हूँ कुछ आगे का सीन है, मैं आपको बताता हूँ. the next day. सो हे गाईज, मी आता उरणला पोचलेलो आहे, जो की माझ्या मम्मीचा गाव आहे. आणि हा उरण फाटा आहे. आता इथून आम्हाला ॲक्च्युली मी इथे माझ्या रिलेटिव्हला नाही भेटायला आलो. एक फंक्शन आहे माझे एक ऑफिसच्या कलिगचं, एंगेजमेंट आहे. तर आम्ही त्यामुळे आलेलो आहे इकडे. तर आता इथून आम्हाला कुठे जायचं आहे ते आम्ही बघू. देव, कैसा लग रहा है गाड़ी? कैसा लग रहा है गाँव मेरा? बढ़िया लग रहा है भाई. मस्त है ना. मैं देव को कुछ खिलाता पिलाता हूँ, फिर हम लोग यहाँ से लोकेशन पे जाएंगे जहाँ पे जिकडे एंगेजमेंट आहे. ओके गाइज, बाय. सो हे गाइज, आता आम्ही इथे आलेलो आहे. हा घर आहे. तो नवरेवाले आलेले सगळे इथे उभे आहेत. इकडे अर्धे जण उभे आहेत आणि इथे बाकीचे लोक उभे आहेत. हाय ब्रो. स्नेल, काय बोल, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. का? ठीक आहे गाईज, तो पुढे दाखव त्यांचा कसा काय सीन आहे. हा नाश्ता आले, बाबांना विचारून असं नाही करायचं. नाश्ता ज्यूस पिले, डन. इथे आमची अशी गाडी लागलेली आहे सगळी आणि इथे कार्यक्रम आहे आणि इथे बाकीचे लोक येतात. सो हे गाईज, आता कार्यक्रम संपलेला आहे सगळं. एंगेजमेंट साखरपुडा झालेला आहे. आता आम्ही निघतोय. इथे माझी गाडी आहे, इथे देवची गाडी. देव निघायचं ना पक्का? काय काय खायला जायचं? काय नाही काय खायला नाही जायचं? डायरेक्ट घरी जायचं.
ठीक आहे काय, अगर काय खायला थांबलो तर ते दाखवतो. मी एकदा विचार करतो आम्ही द्रोणागिरी मंदिरला जाऊ, त्यांना नेतो जरा, आमच्या गावी आहे तो दाखवून मग काय खायचं असलं तर खाऊ, नाही तर डायरेक्ट घरी जाऊ. ओके. सो हे काय, तर आता आम्ही आलेलो आहे उरण जेटीला. हा उरण जेटी आहे पूर्ण. इथे आलं थोडा इथे नेहमी एक्सप्लोर करू आणि नंतर द्रोणागिरी मंदिरला जाऊ. बाय बाय. सो गाईज जो माझा गाव आहे, तर आता गावात नाही चाललो आहे, तर मी द्रोणागिरी मंदिरवर चाललो आहे. जेटी बघितली, जेटी दाखवली तुम्हाला. आता मी द्रोणागिरी मंदिरला चाललो आहे. बाय बाय. सो हे गाईज आता मी सगळ्यांना आणलेलं आहे द्रोणागिरी मंदिरला. हा द्रोणागिरी मंदिर आहे, आता फिलहाल बंद आहे, माहिती नाही का, आणि इथे कार्यक्रम चालू आहे एक. तर सगळे आम्ही द्रोणागिरी मंदिरला. कसं वाटतंय तुला देव? बढ़िया कैसा लग रहा है गाव मेरा? मॅम मस्त कसं? मस्त मस्त. स्नेहल छान आहे ना? छान आहे. ओके. तू काय आवडला तुला देव इकडे? मंदिर मंदिर. हा मंदिर तर खूप मस्त आहे. थँक्यू, देवचा फीडबॅक मी आठवण ठेवेन. आम्ही इथून निघतोय. बाय 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 बाय. सो हे गाइस, गुड इवनिंग. अभी बज चुके 7 और अभी दिन का सब काम खत्म करके अभी मैं जा रहा हूँ हिंदी चादर में, जो कि खारगर में है, जो सिख कम्युनिटी ने, सिख भाइयों ने हमारे हिंदू के लिए बलिदान दिया था. उनके ही रिस्पेक्ट में आज 350 ईयर्स हुए, तो उनके रिस्पेक्ट में उन्होंने कुछ वहाँ पे इवेंट रखा है, तो वहाँ पे मैं एक्सप्लोर करके आपको बताऊँगा कैसे क्या है. तो ये है आज का लुक ऐसा है. तो मैं जा रहा हूँ वहाँ पे और आपको दिखा होगा इन डिटेल कि वहाँ पे कैसा क्या होता है. और अगर मुझे टाइम मिला तो टाइम ऑब्वियसली उसके लिए टाइम है, तो मैं आपको इन डिटेल भी वहाँ पर भी बताऊँगा. तो आधे दोस्त लोग निकल चुके हैं, मेरे को वो रास्ते में मिलेंगे. तो खारगर में इवेंट है तलोजा में, जिधर हमारा सिख टेम्पल है उधर ही है. तो मिलता हूँ मैं वहाँ पर डायरेक्टली. बाय बाय. तो है बॉडी सब गाइस, तो मैं मीटिंग लोकेशन में पहुँच चुका हूँ. यहाँ पे मेरी बाइक है, RBI कॉलोनी मेट्रो स्टेशन के नीचे रुका हूँ मैं. तो यहाँ पे सब लोग आने वाले हैं, तो वो लोग के लिए वेट करता हूँ. जैसे वो लोग आएंगे तो मैं आपको दिखाता हूँ और फिर सो हे गाइस, आता ते माझे मित्र आलेले आहेत सगळे. ते बघा तिकडे ते सगळे आलेले आहेत. वाहेगुरु वाहेगुरु. सत श्री अकाल. चला जायचं. सत श्री अकाल. चला गाइस पुढे जाऊ. ठीक आहे चालेल. मला हे सन्मान देत आहे दत्तात्रय. लवकर जरा. थँक्यू दत्ता. थँक्यू दत्ताला. थँक्यू. और चला वाहेगुरु की फतेह. जो बोले सोनिया. सो हे गाईस, आता मी इथे पोचलेलो आहे. हे बघा असं एंट्री गेट आहे इथून. काय बोलणार भाई? आतमध्ये काय सीन आहे? काय रे दत्ता, काय बोलतो आतमध्ये काय सीन आहे? खूप मस्त आहे. मस्त आहे. ठीक आहे, आता आतमध्ये. अच्छा आपण आता आतमध्ये जाऊन बघू कसं काय हे केलंय, अरेंजमेंट केलंय. हे बघा इथे चेकिंग, पूर्ण चेकिंग होते. विदाऊट चेकिंग नाही जाऊ शकत, फुल सेफ्टी आहे. हा एंट्री गेट आहे बघा, इथे लिहिलंय. चला. सो आता आपली चेकिंग झालेली आहे. आता आपण इथे आलोय. बाप काय अरेंजमेंट केलंय. चला गाइस पुढे जाऊन बघू. सगळी सुख सुविधा केलेली आहे. इथे फ्रीची फोर्टी भेटत आहे. सगळी कोणी पण घेऊ शकता इकडे. थँक्यू. सो मित्रांनो, आईस्क्रीमची पण सुख सुविधा आहे. सगळी आईस्क्रीम पण घेतात. आपण पण घेतलेली आहे आईस्क्रीम. ठीक आहे, सगळी सुख सुविधा आहे इकडे. हे बघा सगळी आईस्क्रीम घेतलेली आहे. कशी आहे रे आईस्क्रीम? पेपर सोबत खातोय का? हा हो, फ्रुटी पण भेटलेली आहे. कशी आहे आईस्क्रीम? तर इथे अशी पण सुविधा आहे. पहिले आपल्याला जेवायच्या पहिले हात बीत धुवायचे असतात. किती जणांना जेवण हे लोक पुरवतात हे बघा. तरी जेवण कमी नाही पडत. हे बघा तू तिकडे बसून खाऊ शकतो. ते बघ बसून खाऊ शकतो. गट्ट्या बसून खाऊ शकतो. हे बघा. चला हे बघा, आता आपण खालती बसून जेवू, कारण गट्ट्याला तर बसायला होणार नाही खाली, तर आपण खालती बसून जेवू. लय भारी हे केलेलं आहे.
काय जेवण आहे? काय झालं? आमचा मित्र तिकडे बसला. का तिकडे का बसलाय? जागा नाही होती तिथं. जागा नाही होत का? पाय पहिला होता जागा पाहिजे. रोहित कुठे आहे? अरे बघा काय रोहित त्याला इकडे रोहित आहे. बघा रोहित त्याला बसता नाही येत काहीच है ना? बसता येत नाही म्हणून त्याचा पाय पहिला होता म्हणून तो तिकडे बसला गेलाय तो. अच्छा अच्छा ठीक आहे. ह्याला पण बसता नाही हा पण गेला. मित्रांनो या रोटीमध्ये जे स्वाद आहे काय बोलू तुम्हाला खाऊन दाखवतो. वा वाहे गुरु वा. ऐसे 10 नीचे के लिए बैठा से फिर कैसे लेगा? मैं कंपनी दे रहा था इसको कि ये ऊपर बैठा था तो मेरा जो अकेला बैठा है तो मैं नीचे कैसे बैठ सकता हूँ. दोस्त अगर खड़े खड़े खाना खाता तो मैं इसके लिए खड़े खड़े भी खाना खाता. चल झूठा. ये दिस माय प्रसादा खड़े होके नहीं कांदे. अरे प्रॉब्लम है प्रॉब्लम नहीं रहती भाई इंसान कांदे इसके लिए कुर्सी लगावा. महापुरुष को कुर्बानी देनी होगी. बाल गोविंद राय जी बोले, पिताजी आपसे महान आत्मा भला और कौन है? गुरु जी ने पंडित कृपाराम से कहा, औरंगजेब को संदेश पहुंचा दीजिए कि यदि वह गुरु जी को इस्लाम में. सो हे गाईज आता आम्ही तुम्हाला त्यांचे काही जुने पुराणे अस्त्रशस्त्र दाखवू. आता तिथे म्युझियम आहे. म्युझियममध्ये एंटर करू आणि तिथे काय त्यांचे जुने काळातले अस्त्रशस्त्र आहे ते दाखवू आता तुम्हाला. भाला तलवार एवढी मोठी तलवार आहे इथून चालवून अशी आणि गोला वेगळा इफेक्ट सारखं असं घेऊन मारतात. मस्त खरं आहे ते. पाय दुखले हे घ्या. वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह. आज यहाँ नवी मुंबई में 350 साला श्री गुरु तेग बहादुर जी की शहीदी दिवस मनाया गया है, जो बहुत ही जोरों शोरों से मनाया गया है. इससे पहले ये नागपुर में हो चुका है, अमृतसर में हो चुका है और आज यहाँ नवी मुंबई में भी ये मनाया गया है. यहाँ आज जो हमारे गेस्ट थे वो थे श्री बागेश्वर धाम जी के बागेश्वर स्वामी के, और यहाँ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का आगमन हुआ था और बहुत सारे ऐसे बड़े बड़े नेताएं जो हैं, नेताओं का यहाँ पे स्वागत किया गया था. आज ये 350वां शहीदी शाला श्री गुरु तेग बहादुर जी के शहादत की याद में मनाया गया है. गुरु का लंगर अटूट बढ़ता है. गुरु के लंगर में यहाँ पिज़्ज़ा के लंगर, डोसा के लंगर और श्री गुरु तेग बहादुर जी को याद करते हुए नमन करते हुए बहुत सारे लंगर की सेवा, फ्री सेवा की गई थी. नवी मुंबई की संगत ने बहुत ही साथ दिया और बहुत ही सम्मान के साथ अच्छे से मनाया गया ये शहीदी दिवस. वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह. धन्यवाद इनका जो हमको इतना अच्छा डिटेलिंग में बताया. मैं तो एक बोलूँगा, आपल्याला संभाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे पण आपल्याला आज इथे येऊन एक शीख कम्युनिटीचा पण इतिहास, त्यांच्या गुरुंचा इतिहास माहिती पडला. ते ऐकून ते खरंच मन प्रसिद्ध झाला. तर आपल्याला त्यांचा पण इतिहास माहिती असायला पाहिजे, ते खूप गरजेचं आहे. थँक्यू. सो हे गाईज आता हा ब्लॉग इथेच एंड करू आपण. तर असा काय इकडं पूर्ण सीन आहे. तर ह्यांनी खूप मस्त स्वच्छता पाळले इकडे. कार्यक्रम केले पण तिथे स्वच्छता पण खूप पाळले. फ्रीमध्ये आईस्क्रीम, पिझ्झा, डोसा, जेवण सगळं आहे इकडे, सगळं A to Z. आणि तिसरी गोष्ट हे की एवढा मोठा त्यांनी आयोजन केलं आहे पण एक पण म्हणजे असं कोण रुबाब नाही कोणाला. एकदम सगळं सिम्प्लिसिटी आहे. पण खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. कधी टाईम भेटला तर याच्यावरती मी डिटेलिंगमध्ये बोलेन. आतासाठी बाय बाय, गुड नाईट. जो बोले सोनियाल, सत श्री अकाल, बाय बाय.